राज्यामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल या दोन्हीचा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून तापल्याचा बघायला मिळते। प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन देखील राज्यामध्ये सुरू आहे। तर त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की धनगर समाजाला आदिवासीमधनं आरक्षण दिलं जावं। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आहेत माझ्यासोबत। तुम्ही बघताय राज्यांमधले आंदोलन, तुम्ही देखील त्याचा सामना करताय। धनगर समाजांना आदिवासीमधनं आरक्षण देण्याची मागणी कसं बघताय या मागणीकडे? माझं एकच विनंती आहे सरकारला आणि धनगर बांधवांना, तुम्ही आरक्षण मागा, सवलती मागा, योजना मागा, पण त्या मागताना आदिवासीतच का असं आमचं एवढंच म्हणणं आहे। तुम्हाला मागा पण आमच्यात नको, कारण गरिबी ही आदिवासींना आहे, धनगर समाजाला आहे आणि रिझर्वेशनच्या माध्यमातून थोडासा जो काही मदत होईल त्याच्यासाठी त्यांना 3.5% ऑलरेडी रिझर्वेशन दिलेलं आहे। अजूनही त्यांना ते जर कमी वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे जाऊन ते किती वाढवायचं ते वाढवून घ्यावं, परंतु आदिवासीचंच आम्हाला घ्या हे आज त्यांचं झालं का उद्या दुसरंही म्हणणार आदिवासीत घ्या, तिसरा म्हणणार आदिवासीत घ्या। आम्हाला आमचाही काही ना काही पण संरक्षण सुरक्षा करण्याची गरज वाटते, म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो की बाबा CM साहेबांनाही आम्ही सरकार म्हणून विनंती करतो का त्यांच्याकडून जसं ऐकून घेतलं, कमिटी केली आणि ती कमिटी अभ्यास करून निर्णय घेणार तर आमचं म्हणणंही समजून घ्यावं, ऐकून घ्यावं। कमिटीत आमची 4-2 लोक तुम्ही जसं कराल तशा पद्धतीची 2-4 लोक किंवा जे घ्याल ते आमच्याही विचाराची त्या ठिकाणी घ्यावीत अशी आमची मागणी आहे। त्यांचं म्हणणं आहे की धनगर आणि धनगड एकच आहेत म्हणून आम्हाला आदिवासीमधनं आरक्षण द्यावं। नाही, आता त्यांना काय म्हणायचं ते म्हणतात किंवा म्हणू द्यात, पण हे धनगर ह्याच्यावरच एक शिंदे समिती नेमली होती, तिनं अभ्यास करून आणि त्याच्या अपोजला आदिवासी समाज जाऊन सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी त्यांची मागणी नाकारलेली आहे। त्याच्यामुळे अजून पुन्हा नव्यानं हा विषय सुरू होतोय। तुम्ही म्हणताय सरकारनं आमचं देखील म्हणणं ऐकलं पाहिजे, कमिटी करा, कमिटीत आमची देखील माणसं असतील। तुम्ही सरकारला भेटीची काही वेळ मागितलेली आहे का? सरकारला तुम्ही भेटणार आहात? नाही, भेटणार आहे ना। सोमवारी आम्ही सगळे राज्यभरातले प्रमुख जे असतील, मग त्याच्यात आजी माजी मंत्री असतील किंवा माझी काही समाजाच्यासाठी लढणारी भांडणारी लोक असतील, त्यांना पिचड साहेब असतील, मोगे साहेब असतील, पुरके साहेब असतील, पद्माकर वळवी असतील, अशी लोक त्या ठिकाणी सोमवारी आम्ही एकत्र बसून एक चर्चा करणार आहोत की बाबा जे चाललंय ते सरकारच्या समोर आपल्याला सुद्धा मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून सोमवारी किंवा मंगळवारीच आम्ही CM साहेबांना आणि DCM साहेबांना भेटणार आहोत। जर सरकारनं धनगर समाजाला आदिवासीमधनं आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेच्या तोंडावरती घेतला तर तुमची आदिवासी आमदार म्हणून असेल किंवा आदिवासी समाजाचे नेते म्हणून भूमिका काय असणार? नाही, त्याच्यात तसं असं आहे, सरकारही निर्णय घेईल असं मला वाटत नाही, कारण शेवटी सरकारला काही एखाद्या कुठल्या समाजाचीच गरज आहे असं नाही, तर सगळ्यांची गरज आहे। त्याच्यामुळं सरकार असा निर्णय घेणार नाही, आम्हाला विश्वासात घेतील। एक वेगळा प्रश्न, मागच्या 2 दिवसापासून जी चर्चा सुरू झालेली आहे, तुम्ही म्हणालात की निकाल तुमच्या बाजूने देतो, मला मुख्यमंत्री करा, अशा पद्धतीची एक चर्चा मागच्या काही 2 दिवसापासून सुरू होती। नेमकं सत्य काय ते जरा सांगा, सत्य सांगा आणि सविस्तर सांगा। मी निर्णय तुमच्या बाजूने देतो आणि मला मुख्यमंत्री करा असं अजिबात नाही। ते काय कोण लिहितं काही समजत नाही, पण मी काय म्हणत होतो, आम्ही असं सभागृह चालू असतानाच आम्ही एक चहा पाण्याला म्हणून लॉबीत बसलो आणि तेवढ्यात आदितीताई वगैरे आम्ही थोडीशी चष्टामस्करी म्हणून बोलत होतो। तिथं आम्ही 10-15 आमदार होतो। तर सरकारचं जर कमी जास्त झालं तर काय करायचं, कारण तेव्हा इथं कोर्टातच ते सुनावणी चालू होती। जर काही कमी जास्त झालं तर मी सहज बोललो, म्हटलं एक करा ना, तुम्ही मला मुख्यमंत्री करा, मी तुम्हाला चांगल्या कॅबिनेटची चांगली खाती देतो, मला मुख्यमंत्री करा, असा विषय होता। बाकी आमदारांना अपात्र करतो असं काही तुम्ही म्हणाले होते? नाही, अजिबात नाही। म्हणजे तुमचं फक्त हास्यमस्करी झालेलं तो विषय? मस्करी। आणि त्याला आता हे पहा, एवढं किती दिवस झाले त्याला, मी अध्यक्ष असताना, त्याच्यानंतर मला वाटतं 1.5 वर्ष आता झालंय, हा विषय आला नव्हता। आता इलेक्शन जवळ आले म्हणून कोण कशातून काय क्रेडिट मिळेल याच्यासाठी करण्याचा हा प्रयत्न दिसतो किंवा बदनाम करण्याचा हा विषय दिसतो। पण माझ्या बाबतीत तसं प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी असं एवढा भांबावून जाणारा माणूस नाही। पण झिरवळ साहेब, तुम्ही म्हणताय की हा हास्यमस्करीतला विषय होता, पण प्रत्येकाची राजकारणात आल्याच्या नंतर प्रत्येकाची इच्छा असते की मुख्यमंत्रीपदी बसलं पाहिजे। नरहरी झिरवळ यांची मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा आहे की नाही? आता आपण चव्हाण साहेब ऐकत असतील
चव्हाण साहेबांच्या समोर आहे म्हणूनच हा प्रश्न विचारतो. प्रत्येकाची राजकीय इच्छा असते मुख्यमंत्री होण्याची. आत्ता जरा वेळापूर्वी आमची अशीच उभी राहताच चर्चा झाली का सगळ्यांनाच न्याय मिळाला आहे, आदिवासीचाच बॅकलॉग राहिला आहे का सगळ्या जमातींना जातीला सगळ्यांनाच मुख्यमंत्री होता आलं आहे, आदिवासीचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. हा विनोदच ना. नाही पण आदिवासींचा मुख्यमंत्री झाला पाहिजे की नाही, विनोदाचा विषय वेगळा. झाला पाहिजे का होऊ नये, आदिवासी चालवू शकतो ना. आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे तुमचं म्हणणं आहे. तो मान नरहरी झिरोळे यांना मिळावा असं तुम्हाला वाटतं? आदिवासी म्हणून कोणालाही मिळावा, माझं मत नाही का बाबा मलाच मिळावं, पण मिळावं. म्हणजे तुम्हाला मिळावं अशी तुमची इच्छा आहे? तसं नाही. कोणी माझ्यापेक्षा भरपूर सिनियर आहेत, भरपूर हुशार लोक आहेत, तर आहे जनतेला विनंती की चांगल्या मतांनी सगळ्यांना निवडून द्या आणि एक जीवाचं सरकार जर कोणाचं आलं तर मुख्यमंत्री होऊ शकतो. सरपंच, आमदार, त्याच्यानंतर विधानसभेचं उपाध्यक्ष जे संविधानिक पद आहे, हे सगळी पदं तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही त्या सगळ्या पदांवरती काम केलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता झिरोळांना रिटायरमेंटकडे जाण्याच्या पूर्वी मुख्यमंत्री होण्याचा चान्स मिळावा असं वाटतंच. रिटायरमेंट ही मुख्यमंत्र्यांनी नाही होत, रिटायरमेंट ही राज्यपाल झाल्यानंतर होत असते. अच्छा, म्हणजे नरहरी झिरोळांना राज्यपाल व्हायचे असं वाटतं? मध्यंतरी ते सुद्धा बोललोय. आता ही जनता ऐकेल बिचारी का मला आता एवढं मिळालंय, मला एवढं भरभरून सगळ्या मतदारांनी जनतेने दिलंय का मला आता इथं सुद्धा थांबायची जर समजा काही वाटलं कुठं अडचण आली तर मी थांबू शकतो. फक्त एकच राहिले स्वप्न का राज्यपाल व्हायचं. शेवटचा प्रश्न विचारतो. नरहरी झिरोळे यांच्यासमोर 2 ऑप्शन दिले, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. नरहरी झिरोळे नेमकं काय स्वीकारणार? नाही, राज्यपाल होणं चांगलंच तसं. निश्चितच हे नरहरी झिरोळ होते आणि यांनी साम टीव्हीशी गप्पा मारताना सांगितलेलं आहे की राज्यपाल म्हणून निवृत्त होण्याचं माझी स्वप्न आहे. मुख्यमंत्री पदापेक्षा राज्यपाल म्हणून जर मला संधी मिळाली तर राज्यपाल म्हणून काम करायला मला आवडेल. अशा पद्धतीची प्रतिक्रिया नरहरी झिरोळ यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे. सोबतच मुख्यमंत्री पदाचा जो किस्सा झालेला होता तो हास्य विनोदात झालेला होता अशा पद्धतीची कबुली देखील साम टीव्हीशी बोलताना नरहरी झिरोळ यांनी दिलेली आहे. सोबतच मुख्यमंत्री पद हे सगळ्या समाजाला मिळालेलं आहे, त्यामुळे आदिवासी समाजाला देखील मुख्यमंत्री पद मिळावं अशा पद्धतीची देखील भावना साम टीव्हीशी बोलताना नरहरी झिरोळ यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन अनिल समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.